गुड आफ्टरनून एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत घड्याळाचे कोण कसे मोजायचे. हा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला जातो आणि मुलांचा टाइम याच्यामध्ये निघून जातो. त्यासाठी खूप चांगले ट्रिक्स घेऊन आले तुमच्यासाठी. त्याच्यात हा फॉर्म्युला जो आहे 30 गुणिले तास भागिले 11 भागिले 2 मिनिटे. तर आता आपण प्रश्न असा विचारला असतो आपल्याला 8 वाजून 20 मिनिटं म्हणजे कितीचा कोण. 8 वाजून 20 मिनिटं म्हणजे कितीचा कोण. तर आता घड्याळ बघून घ्या आपण. इथे हा जो काटा आहे जो तास काटा आहे कशावरती आहे 8 वरती आहे. त्याच्यानंतर मिनिट काटा कशावरती आहे 20 मिनिटं म्हणजे 4 बरोबर 4 होते. आणि जो हा कोण आहे तो आपल्याला काढायला बोललेला आहे. तर काय करायचं जसं तसं 30 बरोबर गुणिले तास म्हणजे किती 8 नंतर 11 भागिले 2 नंतर काय लिहिले मिनिट. मिनिट किती आहे 20 मिनिट आहे बरोबर. तर आता आपण लिहिले किती 30 गुणिले 8. तर इथे कुठे 30 गुणिले 8 किती आहे 240. तर 240 लिहून घेतलं. नंतर याचा 11 भागिले 2 आणि 20 याचा गुणाकार करायचा. तर बेद आहे 20 आणि 11 10 220 किती 11 10 220 आणि यांचा वजाबाकी करून जे उत्तर येईल ते काय असणार यांच्या दोघांमध्ये असणारा कोण असणार ते. आता याचं किती आले 130 किती 130. तर 8 वाजून 20 मिनिटांमध्ये जो कोण तयार होतो 8 वाजून 20 मिनिटात जो कोण तयार होतो ते कितीचा आहे 130 चा आहे. किती 130 चा. तर 8 वाजून 20 मिनिटात कोण किती 130 चा होतो. त्यानंतर आपण दुसरे एक उदाहरण बघूया. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत 9 वाजून किती 40 मिनिटं. ठीक आहे 9 वाजून 40 मिनिटं. तर इथे किती 9 चे काटा आहे बरोबर. त्यानंतर एक 40 चा म्हणजे याच्यामध्ये जो कोण तयार होतो तो आपल्याला काढायला बोललेला किती याच्यामध्ये जो कोण तयार होतो तो आपल्याला शोधायला सांगितलेला आहे. तर आता आपण काय करणार जो फॉर्म्युला आहे लिहून टाकणार 30 गुणिले 9 भागिले 11 भागिले 2 गुणिले 40 मिनिटं बरोबर. तर आता काय करायचं इथे आपण लिहून ठेवलेलं ऑलरेडी आहे नेम ठेवलेला बरोबर. तर याच्यात 30 गुणिले किती 9 किती होता 280 किती 280 11 भागिले 2 गुणिले 40. तर त्याच्या प्रकारात बघा काय बरोबर 22 40 तर 20 आणि 11 220 आणि जे याचं 280 मायनस किती येतं 60 बरोबर. तर 9 वाजून 40 मिनिटांमध्ये कितीचा कोण 60 कितीचा कोण तयार होतो 60 चा कोण तयार होतो. तिचा 60 चा कोण तयार होतोय बरोबर.